ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते सद्गुरुराया तुझे पाय दोन्ही. ते ते सद्गुरुराया तुझे पाय दोन्ही. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. समर्थाशी वाटे देवाहुनी गुरु आहे थोर, जयाचे कृपे भेटे रघुराज वीर. जयाचे कृपे भेटे रघुराज वीर. बोला कुंडली गवरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत वंदे जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. केवळ आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये, आज या भक्तिरसामध्ये तुम्ही आम्ही ह्या परमात्म्याचा आनंद घेत आहे. कारण वास्तविक पाहता स्वर्गीचे ते देव इच्छिती सकळ, आणि मनुष्य जन्म तरी मिळावा एक वेळ. जे जेही देवी देवता ह्या परमात्म्याला आळवणी करून स्वर्गामध्ये उपासना करत वास्तविक पाहता गेले, ते देखील सांगतात की बाबा रे, एक वेळ मला मनुष्याचा जन्म प्राप्त व्हावा, ज्या माध्यमातून मला ह्या ईश्वराचं कीर्तन करता येईल, नामस्मरण करता येईल, भजन करता येईल, नवीन नवे त्याच्याशी अनुसंधान साधता येईल. मग वास्तविक पाहता इतका मोठा मनुष्याचा जन्म सुंदर आहे. मग आज ह्या मनुष्याच्या जन्मासाठी, प्राप्त होण्यासाठी आज प्रत्येकजण ज्या ज्यावेळेस प्रासंगिक परिस्थिती कमी जादा असेल, तर वास्तविक पाहता तो देवाला दोष देतो की बाबा रे, माझ्या जीवनामध्ये मला मनुष्याचा जन्म प्राप्त आहे, परंतु मला वास्तविक पाहता ज्या गोष्टीची प्राप्ती पाहिजे होती, धन वैभव, मला तू काय दिलं नाही. मग वास्तविक तो तर देवावरती कोसतो. जो धनसंपत्ती प्राप्त ज्याला झाली, तो केवळ ईश्वराचं वरदान मानत नाही, तर केवळ माझ्यासारखा जगामध्ये धनवान कोण नाही, आणि ईश्वराची भक्ती करण्याची काय आवश्यकता आहे, मला कोणत्या गोष्टीची जर कमी नसेल तर मला देवाकडे काय मागायचं आहे. ह्या पद्धतीनं, दुसऱ्या पद्धतीनं जो भक्ती आहे, तो भक्ती मनुष्य मात्र करत असतो. परंतु जो मध्यम भक्त असतो, तो केवळ स्वतःचं प्रापंचिक जीवन जगत जगत की जेही जीवनामध्ये घटना घडत असतात त्या ईश्वराच्या कृपा आशीर्वादानं, देवाच्या इच्छेनं घडत आहेत, ही सुबुद्धी त्याला वेळोवेळी प्राप्त होत असते. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक साधुसंतांना ह्या समाजावरती इतका मोठा परोपकार केलेला आहे. आज त्यांचं जीवन ज्यावेळेस भूतलावरती होते, त्यावेळेस अनेक तप, त्याग, यातना, सामाजिक अनेक प्रवृत्तीची लोक सगळ्या गोष्टींचा सामना करून केवळ शास्त्राच्या माध्यमातून 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, एवढे मोठे धर्मशास्त्र केवळ येणाऱ्या भाविक सज्जनांसाठी त्यांना लिहून ठेवलं. ग्रंथांच्या माध्यमातून, वेदांच्या माध्यमातून, उपनिषदांच्या माध्यमातून, अभंगांच्या माध्यमातून, गाथेच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून सुंदर अशी रचना करून ठेवली. कारण येणारे भाविक सज्जन त्याचा आधार घेतील आणि ती त्यांची भक्ती मार्गावरती कसं चालावं ह्या गोष्टीविषयी त्याचं आकलन त्याला होईल. त्यासाठी आज संत शास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टीची आज प्राप्ती झालेली आहे. मग आज प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्या जीवनामध्ये भक्तीचं जीवन सुंदर व्हावं, आणि भक्ती करत असताना मला कधी अडथळा प्राप्त होऊ नये, ईश्वर प्राप्त व्हावा, ईश्वराची प्राप्ती व्हावी. मग वास्तविक पाहता ही प्राप्ती होत असताना नेमकं कोणत्या पद्धतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल. मी तर पूजा करतोय, पाठ करतोय, व्रत करतोय, उपवास करतोय, वारी करतोय, मग परमात्मा मला नेमका कसा प्राप्त होऊ शकतो, ह्या अनेक कल्पना मनामध्ये त्या मनुष्य मात्राच्या चाललेल्या असतात. आणि त्या कल्पनेच्या माध्यमातून तो आज
तो पुढं भक्तीचा मार्ग चालत राहतो. परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे साधू संतांना ज्या गोष्टीची प्राप्ती केली की बाबा रे माझ्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त होण्यासाठी साधू संतांना प्रचंड यातना, प्रचंड साधना, यज्ञ सर्व काही केले. परंतु तो काळ वेगळा होता. त्यावेळेस त्या काळानुसार त्या गोष्टीची आवश्यकता होती. पण आज समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं, माऊलींच्या कृपा आशीर्वादानं, जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जनाबाई, मीराबाई, सोयराबाई, बहिणाबाई, गुरु नानक असू द्या, प्रभू रामचंद्र असू द्या, श्रीकृष्ण परमात्मा असू द्या, त्यावेळेस त्या युगानुसार त्यांना भक्ती केली. आणि ते भक्तीचं रहस्य, भक्तीचं महत्त्व त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून अनेक लेखक होते, त्या लेखकांना लिहून ठेवलं गेलं. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा विचार करायला गेला तर ज्ञानेश्वर माऊली हे जगाची माऊली होती. कारण वास्तविक पाहता संपूर्ण त्यांचं जीवनचरित्र पाहिलं तर एकही दिवस त्याला समाजानं सुख आणि शांती दिली नाही. सतत त्यांना अपराधांचा सामना करावा लागला. अनेक ज्या घटना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या त्या प्रत्येक वेळी त्यांना आघात म्हणून सहन करावा लागला. परंतु त्यांना आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही बारकाईने परीक्षण करत नाही. कारण जर परीक्षण केलं तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती गोष्ट लक्षात केली, इतका मोठा आघात समाजानं त्यांच्यावरती केला गेला होता. परंतु ज्ञानेश्वरीसारखा सुंदर ग्रंथ, हरिपाठासारखा वास्तविक पाहता जे हरिपाठ तयार केला, परंतु त्या गोष्टीमध्ये त्यांना कधी त्या गोष्टीचं वर्णन केलं नाही की माझ्या जीवनामध्ये भरपूर असे आज माझ्या आईवडिलांना ह्या समाजानं देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं, नवे नवे आमचं शुद्धीकरण केलं गेलं नाही, अनेक यातना आम्हाला समाजानं दिल्या. ह्या गोष्टीचं आज त्यांना कुठंही ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथामध्ये कुठंही अध्ययन केलं नाही, कुठंही लिखाण तुमच्या आमच्या पाहण्यात येत नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तसं पाहायला गेलं तर इतका मोठा जर जगाने त्यांच्यावरती अन्याय केला होता, अपराध केले होते, तरीसुद्धा त्या जगाला, त्या समाजाला त्यांना माफ केलं. मात्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही किरकोळ गोष्टी जरी संसारिक जीवन जगत असतात तर आमच्या भावकीमध्ये असू द्या, भावभावामध्ये असू द्या, मित्र परिवारामध्ये असू द्या, नातेवाईकामध्ये असू द्या, किरकोळ कारणावरून सुद्धा एकामेकाला तुम्ही आम्ही माफ करत नाही. मग आज तसा बघायला गेलं तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, की ज्ञानेश्वर माऊलीच होती. कारण जगाचे अपराध केवळ त्यांच्या जीवनामध्ये, कारण यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींना भिक्षा मागायला गेले आणि भिक्षा मागायला गेल्यानंतर वास्तविक पाहता त्यांना भरपूर असं त्रास लोकांना दिला, शेण टाकला अंगावरती, नवीन गरम पाणी वतलं, अनेक प्रकारच्या शिव्या शाप दिल्या आणि ज्ञानेश्वर माऊली क्रोधित झाले. आणि क्रोधित झाल्यानंतर त्यांना घरी आल्याने ताटी लावून घेतली आणि ज्यावेळेस आतमध्ये बसले त्यावेळेस त्यांना इतका प्रकोप झाला की आता जगाचं भस्म करून टाकणार, इतका मोठा प्रकोप झाल्यानंतर त्या मुक्ताबाईच्या लक्षात आलं की बाबा रे ज्ञानदादा हा चिडलेला आहे आणि ह्या चिडलेल्या वृत्तीमधून हा ज्ञानी आहे, हा प्रत्यक्ष परमात्मा आहे. जर ह्यानं जर वास्तविक पाहता वक्रदृष्टी केली तर जगामध्ये भरपूर हाहाकार प्राप्त होऊ शकतो. म्हणून त्यांना विनवणी केली की बाबा रे जग जरी वैरी झालं तरी साधूनं किंवा संतांना वैरी व्हायचं नसतं. संत हे जगाचे अपराध सहन करण्यासाठी जे जन्माला आलेले असतात. म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून त्यांना विनवणी केली आणि त्या अभंगाच्या माध्यमातून अनेक त्या मुक्ताबाईनं त्या ज्ञानेश्वर माऊलींना विनंती केली आणि विनंतीच्या माध्यमातून केवळ मुक्ताबाईला सांगितलं की तुझ्यासाठी मी ताटी उघडली, नाही तर माझं इतकं मोठं संताप अनावर झाला होता की बाबा रे बाबा काय जगावरती मी एवढा अपराध केला की जग मला इतकं त्रास देतंय. मग बाबा रे त्या मुक्ताबाईने सांगितलं. म्हणून त्या दिवसापासून ज्ञानेश्वर माऊलींनं त्या मुक्ताबाईला जवळ घेतलं आणि ज्यावेळेस तिला मुक्ताई म्हणून ही पदवी झाली, मुक्ताबाईची मुक्ताई झाली. कारण केवळ मुक्ताबाई हे जीवन जगत असताना ज्यावेळेस आईवडिलांचं देहांत प्रायचित्त झालं आणि प्रायचित्त झाल्यानंतर ज्यावेळेस प्रासंगिक रूपानं ज्यावेळेस त्या भावंडांचा एकत्र राहण्याचा योग प्राप्त झाला आणि योग प्राप्त झाल्यानंतर वास्तविक आता त्या मुक्ताबाई लहान होती सगळ्यात, परंतु तरी देखील ती पुढं होऊन स्वयंपाक करण्यासाठी, कारण सांगायची की मी आईचं बघून थोडंसं मला लक्षात आहे तर तुम्ही थांबा मी बनवतो थोडं चोचऱ्या आवाजामध्ये ती पुढं होऊन, म्हणून तिला मुक्ता ही पदवी दिली. कारण मुक्ताईच्या माध्यमातून सुंदर असं जीवन
आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही बघितलं तर इतका मोठा 1400 वर्ष तप करणारा चांगदेव ज्यावेळेस चढाई करून आला आणि चढाई करून आल्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष निर्जीव भिंत समर्थ ज्ञानदेव महाराजांना ज्या 4 भावंड बसून जी चालवली गेली त्यावेळेस चांगदेवाच्या लक्षात आलं की बाबा रे मी तर जिवंत प्राणी प्रत्यक्ष साप आणि वाघ घेऊन येतोय, परंतु हे इतका मोठा ह्यांचा मोठा अधिकार आहे की बाबा रे निर्जीवसुद्धा ही जर हा माझ्यापेक्षा निश्चितच योगी श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांना ज्ञानेश्वर माऊलींना साष्टांग नमन केलं आणि नमन केल्यानंतर शरण गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार झाला. आणि जय जयकार झाल्यानंतर सुद्धा वास्तविक पाहता ते कर्मठ जे ब्राह्मण होते त्यांना देखील त्यावेळेस स्वीकार केला नाही. सगळ्यांनी जय जयकार केला आणि ते मात्र पळून गेले तिथून. आणि ज्यावेळेस ते ब्रह्मज्ञान देण्याचा योग प्राप्त झाला तर त्यावेळेस त्यांना 14 वर्षाच्या मुक्ताबाईला तो अधिकार दिला की बाबा रे आता तुझं हे गिरायक आहे, तू त्या चांगदेव महाराजांना ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून दे. त्यावेळेस 1400 वर्ष तप करणाऱ्या चांगदेवाची 14 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई गुरुच्या रूपामध्ये आज ज्ञानेश्वर माऊलीनं त्यावेळेस देखील महिला किती सक्षम असू शकतात ही दृष्टी ज्ञानेश्वर माऊलींना होती आणि ते मुक्ताबाईला ते गुरु रूपामध्ये त्यांना प्रगट केलं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज हे जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या जीवनामध्ये अनेक काही घटना घडत असतात. त्या भक्तीच्या माध्यमातून देव कसा आहे, तो मला कुठं भेटेल, ही जर आस असेल तर वास्तविक पाहता भले किती जरी वेळ गेला तरी कालांतरानं तुमच्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त होऊ शकतो. कारण मात्र भूक पाहिजे. आणि जोपर्यंत भूक नसेल, जगतवंदे जगद्गुरू महाराजांना भूक होती. कारण त्यावेळेस त्यांना सांगायचे की बाबा रे पुसावेशी वाटे मज जो भेटेल तयशी देव कृपा करील काय लाज राखील. कारण जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज वास्तविक पाहता त्यांचं जीवन इतकं सुंदर होतं की ज्यावेळेस ते जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर त्यांचा वाण्याचा व्यापार होता. आणि वाण्याचा व्यापार असल्यानंतर वडिलांच्या बरोबर ते मदत करण्याऐवजी त्यांना हरिभजनाचा छंद लागला. आणि हरिभजनाचा छंद लागल्यानंतर वास्तविकता ते मंदिरामध्ये जाऊन भजन गाऊ लागले, कीर्तन गाऊ लागले. आणि एवढं सगळं करत असताना वडिलांना वाटलं की बाबा रे मोठं झाल्यानंतर याचं लग्न करून दिल्यानंतर हा प्रपंच करेल. मग त्यावेळेस लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर ज्यावेळेस आवलीबरोबर लग्न केल्यानंतर काही काळ गेल्यानंतर आज त्यावेळेस संत सांगतात की बाबा रे ते जीवन चाललेलं असतं. त्यावेळेस वेळोवेळी ती धर्मपत्नी सांगत असते की आपल्याला प्रपंच करण्यासाठी धनाची आवश्यकता आहे. आणि तुम्ही तर मात्र विठ्ठल विठ्ठल करत सतत नामघोष करताय, कीर्तन करताय, आपला प्रपंच कोण चालवणार. त्यावेळेस सांगायचे की पांडुरंगाला ती काळजी आहे, पांडुरंग आपलं सगळं निवारण करेल. मग आज त्या साधुसंतांना त्या परमात्म्यावरती भार टाकला. आज शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन पाहायला गेलं तर वास्तविक आता त्यांच्या वाड्यामध्ये सतत कितीतरी लोक यायची, जेवणाच्या पंक्ती चालायच्या, इतक्या पंक्ती चालायच्या की आज त्यांच्या घरामध्ये रांजण होते. ते रांजण सतत पाण्याचे भरलेले असायचे. आणि त्यांची जी गिरिजाबाई ही पत्नी होती, ती पत्नी सतत इतकं काय कष्ट करायची की कीर्तनाच्या रूपामध्ये, भजनाच्या रूपामध्ये एकनाथ महाराज जगाला उपदेश करत होते, लोकांबरोबर संधान साधत होते. परंतु गिरिजाबाई मात्र जी त्यांच्या घरामध्ये जी चूल होती त्या चुलीवरती संपूर्ण आलेल्या लोकांना जेवण बनवण्याची व्यवस्था तिच्याकडे होती. नवे नवे त्या नदीवरून कावडीनं पाणी आणायची व्यवस्था देखील तिच्याकडे होती. पाणी आणणे, रांजण भरणे, लोकांच्यासाठी सेवा करणे आणि एवढं सगळं करत असताना वास्तविक पाहता ती थकून गेली होती. आणि बऱ्याच वेळा मग एकनाथ महाराजांच्या ध्यानात आलं की बाबा रे आपली पत्नी थकलेली आहे. मग वास्तविक पाहता तिच्यासाठी काहीतरी एखादा नोकर वगैरे ठेवायला पाहिजे. आणि मग त्यांना ती प्रयत्न चालू केलं. आणि प्रयत्न चालू केल्यानंतर प्रत्यक्ष परमात्मा आज श्रीखंडाच्या रूपामध्ये त्या घरी आला. आणि घरी आल्यानंतर सांगितलं की बाबा रे मी तुमच्या घरी काम करायला तयार आहे, फक्त मला 2 टायमिंगचं जेवायला द्या, मला कोणताही मोबदला नको. आज तुमचं इतकं मोठं तुम्ही संतांची सेवा करताय, मला देखील काहीतरी सेवा घडेल. आणि ज्यावेळेस सेवा घडेल म्हणल्यानंतर आज त्यांचं जीवन चाललेलं असताना प्रत्येक दिवशी श्रीखंडाच्या रूपामध्ये आज तो कावडीनं त्या नदीवरून पाणी आणायचा. ज्यावेळेस संत महात्मा कीर्तनाला यायचे त्यावेळेस ते एका बाजूला बसायचे आणि सुंदर असं कीर्तन ऐकायचे, प्रवचन ऐकायचे. आणि त्यांची भक्तिमय अवस्था इतकी सुंदर प्राप्त झाली होती की
दिवस दिवस चाललेले होते, परंतु वास्तविक पाहता श्रीखंडेच्या रूपामध्ये भरपूर असं आज त्याची सेवा चालू होती. आणि सेवा चालत असताना एकनाथ महाराज देखील स्वतःच्या मुलासारखं त्याच्यावरती प्रेम करू लागले आणि गिरिजाबाई देखील मुलासारखा त्याचा सांभाळ करू लागले. आणि इतकं सगळं जीवन चाललेलं असताना मात्र त्यांच्या जीवनामध्ये जीवन चाललेलं असताना अखंड 12 वर्ष आज त्या श्रीखंड्याच्या रूपामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यानं पांडुरंगानं त्या एकनाथ महाराजांच्या घरी चाकरी केली. नवे नवे भरपूर असं देवानं तिथं सेवा केली. आणि वास्तविक आता मग एके ठिकाणी काय झालं, एक भक्त होता आणि भक्त इतका काही ईश्वर प्राप्तीसाठी व्याकुळ झाला की त्यानं भरपूर असा तप आणि त्याग केला होता. त्याला परमात्म्याच्या दर्शनासाठी त्यानं द्वारकेमध्ये धावा चालू केला. आणि धावा चालू केल्यानंतर त्यानं भक्तीच्या माध्यमातून त्यानं देवाला आराधना केली. जोपर्यंत आता तू मला दर्शन देत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण देखील शिवणार नाही. मग त्या व्यंकट स्वामींनी काय केलं की वास्तविक आता ते अन्न पाणी त्याग सोडून दिला. आणि ज्यावेळेस सोडून दिल्यानंतर ज्यावेळेस मग त्यांचा प्राण व्याकुळ झाला आणि एक दिवस स्वप्नामध्ये पांडुरंगानं सांगितलं, परमात्म्यानं सांगितलं की बाबा रे, एकनाथ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी मी श्रीखंडाच्या रूपामध्ये पाणी भरायचं काम करतोय, सेवा करायचं काम करतोय, गड्याच्या रूपामध्ये मी तिथं सेवा करतोय. तुम्हाला जर भेटायचं असेल तर पैठण या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल. त्यावेळेस माझा तुम्हाला भेट होईल. मी आता त्या वचनामध्ये अडकलो आहे, मी इथून येऊ शकत नाही, तर तुम्ही तिथं माझ्या दर्शनासाठी येऊ शकता. मग व्यंकट स्वामी तिथून शोधत पैठण या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. आणि दजमजल करत ते पैठण या ठिकाणी आले. आणि पैठणला येतानाच मग त्याचे जे सवंगडी होते, श्रीखंड्याचे सवगडी होते, त्या सवगड्यांना विचारलं की असा व्यक्ती आज मला त्या व्यक्तीला भेटायचं आहे आणि तो कुठं भेटेल. मग त्यांना सांगितलं, दिशानिर्देश वगैरे केलं आणि अमुक ठिकाणी त्या वाड्यावरती जा, तिथं तुम्हाला भेटेल. मग तिथं तो शोधत ज्यावेळेस गेला तिथं आणि आजूबाजूला बघतो तर कोणच दिसत नाही. वास्तविक पाहता मग तो इकडं तिकडं बघत असतो. एकनाथ महाराज वास्तविक पाहता ती भक्ती चालू असते, जेवणाच्या पंक्ती चालू असतात आणि सर्व काय साधुसंत तिथं आलेले असतात, पण त्याच्यामध्ये श्रीखंड त्याला कुठंच दिसत नाही. असं कसं, देव आता कुठं गेला, अजून माझी काय परीक्षा बाकी आहे का, असं तो चिंतन करू लागला. आणि ज्यावेळेस चिंतन करू लागला त्यावेळेस प्रत्यक्ष मग श्रीखंड्याच्या रूपामध्ये कावडी घेऊन तो श्रीखंड्या तिथं आला. आणि रांजणामध्ये पाणी दिल्यानंतर वास्तविक पाहता जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर वास्तविक पाहता कीर्तन झालं. आणि कीर्तन चालू झाल्यानंतर श्रीखंड्या एकरसपणे कीर्तन ऐकत होता. मात्र आलेला जो स्वामी होता तो मात्र त्या श्रीखंड्याकडे बघून खाली बघायचा, वर बघायचा, सारखं बघत राहायचा. आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की बाबा रे, आता मला ह्याला दर्शन देण्याशिवाय पर्याय नाही. ज्यावेळेस कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर वास्तविक पाहता श्रीखंड्यानं त्या स्वतःच्या स्वस्वरूपाचं दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर पाहतात तर सगळे लोक चकित झाले की त्यानं प्रत्यक्ष पांडुरंगाचं स्वरूप तिथं प्रगट केलं. आणि प्रगट केल्यानंतर एकनाथ महाराज, गिरिजाबाई वगैरे सगळे धावत पळत आले आणि त्या पांडुरंगांचं सगुण रूपामध्ये दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर वास्तविक पाहता त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या लक्षात आलं की एवढ्या वर्ष आपण देवाला गड्याच्या रूपामध्ये अनेक काय कामं सांगत होतो. मग वास्तविक पाहता त्यावेळेस तिथे श्रीखंड्याच्या रूपामध्ये आलेले परमात्मा तिथे संपूर्ण सेवा बघून लुप्त झाले. आणि लुप्त झाल्यानंतर शोककळा पसरली. मग वास्तविक पाहता भक्ताच्या घरी हा परमात्मा सदोदित पाणी भरत असतो. परंतु वास्तविक पाहता त्या भक्तीमध्ये माझ्या जीवनामध्ये कोणतीही अभिलाषा नाही पाहिजे. केवळ भक्त आणि भगवान हे नातं जे आहे ते नातं एकरस असण्याची आवश्यकता आहे. मग आज प्रत्येक वेळी जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज देखील सांगतात की बाबा रे, ती भक्ती करत असताना परमात्म्याच्या भेटीविषयी माणसाला तळमळ पाहिजे. आणि जोपर्यंत तळमळ नाही तोपर्यंत तो परमात्मा भेट देऊ शकत नाही. कारण एखाद्या व्यक्तीला जर भेटायचं म्हणलं तर दलमजल करत गावं पास करून आपल्याला त्याला भेटायला जावं लागतं. त्यावेळेस तो व्यक्ती आपला नवीन असणारा पाहुणा भेटतो. परंतु जर परमात्म्याला भेटायचं म्हणलं तर आपल्याला देखील शोध घेण्याची आवश्यकता आहे. मग आज तुकाराम महाराजांना त्यावेळेस सांगितलं की पुसाविषयी वाटे माझं जो भेटेल तयाशी देव कृपा करील काय लाज राखील, की परमात्मा मला भेटू शकतो का. ते त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या मनाशी ते प्रश्न करायचे. अनेक भाविकांना विचारण्याचा प्रयत्न करायचे की परमात्म्याची मला प्राप्ती होऊ शकते का.
परंतु वास्तविकता ते कर्म करत 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 असताना त्यांच्या जीवनामध्ये अनेक भक्ती मार्गामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक वेळी अनेक अखंड त्यांच्या जीवनामध्ये तप आणि त्याग करून वास्तविकता ज्याला प्रपंच म्हणतात त्याची होळी झाली, परंतु तरी देखील परमात्म्यानं त्यांच्या जीवनामध्ये प्राप्ती करून दिली नाही. अनेक यातना झाल्या आणि यातना झाल्यानंतर देखील ज्यावेळेस दुष्काळ पडला, संपूर्ण हाहाकार माजला आणि हाहाकार माजल्यानंतर मात्र जगतवंते जगद्गुरू तुकाराम महाराजांचा समतोल ढासळला. त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्त झालं आणि वैराग्य इतकं मोठं प्राप्त झालं की जोपर्यंत परमात्मा आता इतकं सगळ्या लीला करणारा जर परमात्मा असेल की देवा माझा तुझा कार्य वैराकार दुःखाशे जोंगर मज दाखविशी, की त्या देवावर भांडले की बाबा रे देवा तुझं माझं काय एवढं वैर आहे की सतत मला दुःखाचे डोंगर दाखवतेस आणि मला तुझी प्राप्ती होत नाही, नेमकं काय माझा अपराध आहे. मग आज त्यावेळेस तुकाराम महाराजांनी धावा घेतला आणि धावा घेतल्यानंतर आज त्या भंडारीच्या डोंगरावरती प्रत्यक्ष अनुष्ठानाला बसले आणि 14 दिवस वास्तविकता अनुष्ठान केल्यानंतर त्यांना अन्न पाणी करून त्याग केला आणि त्याग केल्यानंतर परमात्म्याला दया आली आणि मग प्रत्यक्ष परमात्म्यानं त्यांच्या जीवनामध्ये त्या प्राप्ती करून दिली. आकाशवाणीच्या माध्यमातून निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून दिली. म्हणून संत तुकाराम महाराजांना ती उपाधी की जगतवंदे जगतगुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय तुम्ही आम्ही म्हणतो. कारण सद्गुरूच्या व्यतिरिक्त ब्रह्मज्ञान चैतन्य बाबा चैतन्य स्वामी त्यांच्या जीवनामध्ये नंतर आले, परंतु परमात्म्यानं प्रत्यक्ष त्यांच्या भक्तीचं ते वैभव पाहून त्यांच्या जीवनामध्ये निर्गुण निराकार स्वरूप स्वतःचं दाखवलं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता नाही का? कारण प्रत्येक वेळी आपण प्रपंच करत असताना ह्या प्रपंचाला इतकं महत्त्व देतो की बाबा रे की माझा प्रपंच माझ्याशिवाय चालू शकत नाही, परंतु तुका म्हणे घालू तयावरी भार वाहवा संसार अहर्निशी. तुकाराम महाराजांना त्या परमात्म्यावरती भार वाहिला आणि आज त्यांचं जीवन कितीतरी आज 350 वर्ष लोटली तरी आज तुम्ही आम्ही जगतवंदे जगद्गुरू तुकारामांचा जय जयकार करतो, एकनाथ महाराजांचा जय जयकार करतो. तुमच्या आमच्या जीवनामध्ये तसं पाहायला गेलं तर त्यासनं मगाशीच सांगितलं की बाबा रे की ज्ञानेश्वरीच्या सारखा ग्रंथ इतका मोठा की त्यांना त्यावेळेस समाजाने इतका मोठा तप आणि त्याग त्रास भरपूर काही यातना दिल्या तरी देखील त्या समाजावरती ते रुसले नाहीत. समाजाला अनेक प्रकारच्या दोष न देता केवळ ही परमात्म्याची कृपा आहे, देवाची कृपा आहे, पांडुरंगाची कृपा आहे हे समजून वास्तविकता त्यांना स्वीकार केलं. आणि मात्र समकालीन संत जे नामदेव महाराज होते त्या नामदेव महाराजांना ॲक्च्युली समाजामध्ये घडलेल्या घटना आणि त्या चारी भावंडांचं चरित्र विठ्ठलपंत रुक्मिणी सोपान निवृत्ती ज्ञानदेव वास्तविकता या संतांचं चरित्र त्यांना नामदेव महाराजांना लिहून ठेवलं गेलं. मात्र ज्ञानेश्वर माऊलींना कुठंही ज्ञानेश्वरीमध्ये कुठंही उल्लेख केलेला नाही. कारण का तर वास्तविकता संत हे दयाळू असतात आणि संतांच्या माध्यमातून जेवढंही जीवन लाभलेलं असतं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही वारी पंढरपूरच्या वारीसाठी आज तुम्ही आम्ही विठ्ठलाला प्राप्त करण्यासाठी प्रत्येकजण आबालवृद्ध वारी म्हणजे नेमकं काय? वारी प्रत्यक्ष की जेवढेही अनेक धर्माचे लोक एकत्र येतात, एकामेकाला प्रसाद भरवतात, एकामेकाबरोबर जेवतात दिवसभर. आज वारीच्या माध्यमातून परिभ्रमण केलं जातं. चालत 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 विठ्ठलाचा नामघोष करत अभंग म्हणत कीर्तन म्हणत आज संत महात्मा दरमजल आज ते जीवन पंढरपूरपासून वास्तविक पाहता आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये पुण्यापासून वास्तविक पाहता जे अंतर आहे ते 30 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो मात्र अवघड आहे. कारण 30 किलोमीटर एकसारखं चालून संध्याकाळी त्या ठिकाणी मुक्काम असतो. तप आणि त्याग करून हे संत महात्मे ही जी वारीची परंपरा आज अखंडित चालू ठेवलेली आहे. कारण आज ह्या वारीच्या माध्यमातून आबालवृद्ध असू द्या, तरुण वारकरी संप्रदायातले गायक असू द्या, पखवाज वादक असू द्या, कीर्तनकार असू द्या, अनेक प्रवचनकार असू द्या, दिंडी मालक असू द्या, सुंदर असं त्यांचं नियोजन असतं की बाबा प्रत्येक ठिकाणी आपल्याला जायचं आहे, कुठं मुक्काम कुठं सर्व काही रचना इतकी सुंदर की आज त्या लोकांची असते की बाबा रे की वर्षातनं एक वेळ आपल्याला त्या पांडुरंगाच्या वारीला जायचं आहे. आणि वारीला गेल्यानंतर जो वारीचा अनुभव आनंद आहे त्या आनंदाची वारी आनंदाचा शिधा समजून ते प्रत्येक वारकरी आज त्या ठिकाणी आनंदानं मग वारा असू द्या, पाऊस असू द्या, कोणत्याही गोष्टीची नैसर्गिक वास्तविक पाहता कोणत्याही गोष्टीचा त्यांना अडथळा प्राप्त होत नाही. केवळ दलमजल करत 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 प्रत्येक ठिकाणी ते
भजन करत कीर्तन करत जेही भाविक सज्जनांना जो प्रसाद पंक्तीच्या माध्यमातून दिलेला असतो तो प्रसाद जेवणाच्या माध्यमातून ग्रहण करून पुढं चालत जातात. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज संत चरित्र पाहिले, संत शास्त्र पाहिली तर पहिला जगामध्ये समाजामध्ये आपल्या देशामध्ये इतका मोठा जातीभेद होता की प्रत्येक जातीभेदाच्या माध्यमातून आज प्रत्येक मानवाला अनेक यातना भोगाव्या लागायच्या. मग असू द्या मातंग समाज असू द्या, नाभिक समाज असू द्या, अनेक संतांना मग अनेक धर्मामध्ये अनेक जाती कुळामध्ये जन्म घेतला आणि ते समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा रे देवाला जात धर्म कोणताही नाही, जाती धर्माच्या पलीकडे हा भक्ती हा विषय आहे. मग प्रत्येक महात्म्यानं तो समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग आज जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांना तो प्राप्त केला. परंतु आज प्रापंचिक जीवन जगत असताना आम्ही प्रापंचिक जीव आहोत. हे जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती कशी होईल हा प्रश्न पडत नाही. कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत केवळ आम्ही प्रपंचाचीच गोष्टी जास्त करतो. कारण प्रपंच दुःखमय केवळ चोहीखंड विश्रांती कोटे नाही, ती विश्रांती कोटेच नाही. मग ते जीवन जगत असताना प्रत्येक वेळी तो सुख शोधत असतो. मग साधू संत सांगतात की सुख और दुःख दोनों है मेहमान, दोनों को आदर कीजिए जो भेजे भगवान. कारण ही सुख आणि दुःख ही माझ्या घरचे पाहुणे आहेत. परंतु आम्ही पाहायला गेलं तर बघा की एखादा जर जीवनामध्ये दुःख कष्ट यातना झाल्या तर आपण ती गोष्ट सतत चघळत बसतो. मग त्या पाहुण्याला वाटतं की बाबा ह्या घरामध्ये भरपूर आदर सत्कार होतोय, आता इथून हालायलाच नको. म्हणून बाबा रे ज्या वेळेस प्रसंग येतात सुख असो दुःख असो त्या परमात्म्याची कृपा समजून समान अवस्थेमध्ये प्रत्येकानं त्या घटनेला महत्त्व दिलं तर वास्तविकता जीवनामध्ये ज्या गोष्टी सुख समाधान शांती प्राप्त व्हायला पाहिजे त्या भक्तीच्या माध्यमातून शांती सुख प्राप्त होत असतं. मग आज प्रत्येक वेळी वारीच्या माध्यमातून आम्ही भक्ती करतोय. आज वारी जन्म मरणाची वारी, हारी पडलो आता संकट निवारी. आज त्या आरतीमध्ये सुंदर असं आरतीकारानं म्हणलं आहे की बाबा रे ही नेमकी वारी कोणती. आज आम्ही पंढरपूरची वारी करतोय, परंतु जन्म मरणाची वारी जी आहे ती संकट सोडवण्यासाठी वास्तविकता तुमच्या आमच्या जीवनामध्ये जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज असू द्या, ज्ञानेश्वर माऊली असू द्या, यांनी आपल्याला तत्वाची प्राप्ती जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांना करून घेतली. कारण वास्तविक पाहता त्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी कारण जन्ममरण हे आपलं सगळ्यात मोठं दुःख आहे. मग वास्तविक पाहता आपल्याला वाटतं की जीवनामध्ये अनेक सांसारिक दुःख आले कष्ट आले तर आजचा माणूस गर्भगळीत होतो, त्या देवावरती रुसतो. परंतु त्या देवाला ज्या गोष्टीसाठी भक्ती करतोय त्या भक्तीचं पहिलं लक्ष की त्या परमात्म्याची प्राप्ती. मग त्या साधू संतांना प्राप्ती ज्ञानेश्वर माऊलींना प्राप्त केला, तुकाराम महाराजांना प्राप्त केला, जनाबाई मीराबाई प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येक युगामध्ये ज्या वेळेस सद्गुरूला शरण गेले आणि सद्गुरू आज जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज भक्तीच्या माध्यमातून भक्ती करायला गेलं तर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं सांगतात की बाबा रे जोपर्यंत आपण सद्गुरूला शरण जाय नाही, कारण सद्गुरूशी जाय शरण तयास प्राप्ती होय न लगे उपाय धरिता सद्गुरूचे पाय. कारण सद्गुरूची प्राप्ती ही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती सद्गुरूच्या माध्यमातून होते हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं सांगत आहेत. मग वारो काय सांगू देव सद्गुरू पाशे आहे आणि गुरु भजनी देव भेटते तत्क्षणी तात्काळ भेटतो संत तुकाराम महाराज म्हणतात. मग आज देव जवळी अंतरी भेट नाही जन्मबरी मृग नाभीचा परिमेळ ऐशे दोंडे रानवळ ऐशे भ्रांती जायली केव्हा गुरुकृपा होईल तेव्हा गुरुकृपा झाल्यावरी ब्रह्मशिष्टी दिशे सारी. की गुरुकृपा झाल्यानंतर हा परमात्मा माझ्या अंगसंग आहे, तो निर्गुण निराकार आहे, त्या अवस्थेला आम्ही प्राप्त करून घेतो. परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज समर्थ सद्गुरूचं साधारण महत्त्व नाही, भरपूर महत्त्व आहे. आज समाजामध्ये अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत, अनेक प्रकारचे गुरु आहेत, परंतु गुरुच्या माध्यमातून शास्त्र ज्याला संमत आहे ते शास्त्र काय सांगतंय की बाबा रे त्या गीतेमध्ये सुंदर असं निरूपण आहे की चंद्र तेथे चंद्रिका शंभ तेथे अंबिका राहो तेथे कटक सौजन्य तेथे स्वैरिक गुरु तेथे ज्ञाने आत्मदर्शन झालेच पाहिजे. कारण कोणते दृष्टांत दिलेत की गुरु तिथे ज्ञाने आत्मदर्शन झालंच पाहिजे म्हणतात. कारण चंद्र जिथं आहे तिथं निश्चित चांदणं हे असणारच. चंद्र तेथे चंद्रिका शंभ तेथे अंबिका, जिथं परमात्मा आहे तिथं लक्ष्मी असणार. राहो तेथे कटक म्हणजे जिथं राजा आहे तिथं निश्चित
सैन्य हे असणार, राव तिथे कटक सौजन्य ते तो सोयरीक सांगितलं. आणि जिथं दोन चांगल्या विचारांची माणसं आली तर तिथं मैत्री निश्चित होणार. आणि दुसऱ्या बाजून सांगतात की गुरु तेथे ज्ञान ज्ञाने आत्मदर्शने जायलाच पाहिजे. सद्गुरू जर तुमच्या जीवनामध्ये आला तर त्यानं ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं पाहिजे, त्या स्वस्वरूपाची ओळख करून दिली पाहिजे. मग अशा सद्गुरूला आपल्याला भेटण्याची आवश्यकता आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये केवळ ज्याही भक्तानं त्या परमात्म्याची अनुभूती केली, भेटला, त्याच भक्तानं दुसऱ्या भक्तावरती कृपा केली आणि त्या परमेश्वराची प्राप्ती करून दिली. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत नामदेव असू द्या, संत ज्ञानेश्वर असू द्या, म्हणून प्रभू रामचंद्रांनी देखील तुकाराम महाराजांना अभंग देखील सांगतात की राम रामा युगीची म्हणती कोणी न जाणते आत्मा राम. राम हा कालचा सुत दशरथाचा अनंत युगीचा आत्मा राम. रामाशी का राम ठावा असता का शरण जाता वशिष्ठ मुनीशी. की रामासारखा अवतार झाला, वशिष्ठांना शरण गेला, निवृत्तीनाथांना शरण ज्ञानेश्वर माऊली गेले, गहिनीनाथांना शरण निवृत्तीनाथ गेले. आणि मग आज ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा भर अशा त्या कुरुक्षेत्रावरती वास्तविक पाहता त्या श्रीकृष्ण परमात्म्यानं त्या अर्जुनाला ज्यावेळेस गर्भगडीत झाला आणि त्यावेळेस त्याची माया त्याला आडवी यायला लागली की बाबा रे त्याला युद्धासाठी सज्ज हो म्हणून सांगितलं. परंतु वास्तविक पाहता युद्ध मी कुणाशी करू, हे माझे मामा आहेत, हे माझे काका आहेत, भीष्माचार्य कृपाचार्य एवढे ऋषीमुनी माझ्या समोर आहेत आणि ह्यांना मारून मला काय प्राप्त होणार आहे. मग ह्यांना मी का मारू. अनेक मायारूपी किंतु परंतु मध्ये अर्जुन अडकला आणि अर्जुनाला त्यावेळेस सांगितलं की बाबा रे की तू फक्त कर्म कर, कर्मापुरता तू निमित्त मात्र आहेस. नाही, त्यावेळेस त्या अर्जुनानं मान्य केलं नाही. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्यानं त्या घोर अशा कुरुक्षेत्रावरती ती गोष्ट वर्णन केली की बाबा रे. मग ते त्याचं निर्गुण निराकार स्वरूप ज्यावेळेस दोन जवड्यामध्ये प्रगट केलं त्यावेळेस अनेक नद्या त्या वाहत आहेत, ऋषी मुनी अनेक व्यक्ती अंत होत आहे, कोणाचा उगम होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर अकराळ विकराळ त्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर मात्र त्याच्या लक्षात आलं की बाबा रे तुझं साजर गोजर रूप आहे ते मला दाखव, हे काय तुझं स्वरूप नको मला. आणि त्यावेळेस वास्तविक पाहता मग श्रीकृष्ण परमात्म्यानं साजेरा गोजेरा रूपामध्ये परत आला. मग त्यावेळेस ते स्वरूप प्राप्त झाल्यानंतर अर्जुनानं सांगितलं तुला उजवीकडून नमस्कार, तुला डावीकडून नमस्कार, तुला सर्व 10 दिशेला नमस्कार. श्रीकृष्ण परमात्मा पुढं होता. मग 10 दिशेला नेमका नमस्कार कोणाला केला. त्या कारण वेदांशी चालणे, सूर्याशी बोलणे, तुझी या सत्ते, त्या सत्तेला जो निर्गुण निराकार आहे तो त्या सत्तेला अर्जुनानं नमस्कार केला. मग त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्याला कळलं की वास्तविक पाहता करणारा तारणारा मारणारा सर्व काही त्यांना ते ब्रह्मज्ञान दिलं. त्या ब्रह्मज्ञानानंतर त्यांना त्या गोष्टीचे आकलन करून दिले की हा परमतत्वाला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, सर्व काही जगाचा नाश झाला तरी ह्यो कायम दायम राहणार आहे असा परमात्मा ज्यावेळेस अर्जुनाला प्राप्त झाला ते त्यावेळेस अर्जुनानं तो युद्धासाठी तयार झाला. परंतु ज्यावेळेस युद्ध संपूर्ण घनघोर झालं आणि कौरवांचा पराजय झाला आणि पांडव ज्यावेळेस जिंकले आणि जिंकल्यानंतर प्रत्येकाला वाटत होतं की माझ्यामुळं जय झाला, ह्याच्यामुळं जय झाला, सर्व काही आपापल्या त्वऱ्यामध्ये होते. परंतु ज्यावेळेस त्या रथावरती अर्जुन ज्यावेळेस आरूढ होता आणि श्रीकृष्ण परमात्मा सारथी होता त्यावेळेस अर्जुनाला पहिल्यांदा उतरायला सांगितलं की बाबा तू उतर रथावरून. आणि नंतर श्रीकृष्ण उतरल्यानंतर तो रथ धडाधडा पेटायला लागला. कारण जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये आत्मतत्व रूपाने श्रीकृष्ण परमात्मा आहे तोपर्यंतच ह्या देहाला किंमत आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा साधुसंत सांगतात की बाबा रे हा जन्म पुन्हा मिळणार नाही, मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे, दुर्लभ मनुष्य देह कष्टे पावलाशी दिला कुटुंबाशी कामभोग. कारण कामभोगामध्ये आजचा मनुष्य मात्र त्याला असं वाटतंय की मी संपत्तीच्या माध्यमातून ऐश्वर्याच्या माध्यमातून मी आज केवळ ह्या सुखाच्या राशी सर्व प्राप्त करू शकतो. परंतु साधुसंत सांगतात की बाबा रे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं सर्व काळ सुख देणारा परमात्मा जोपर्यंत त्या भक्ताच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत त्या जीवनामध्ये भक्ती चालू होत नाही. असं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. मग तो भक्त नेमका कोणता.
कारण भक्त ऐशी जानाजी देही उदास, गेली आशा तृष्णा निवारून या. कारण भक्ताचं लक्षण सांगितलं की काम, क्रोध, मोह, मद, मत्सर ह्या गोष्टीमधून हा भक्त विरक्त झालेला असतो. मग वास्तविक पाहता त्या गोष्टीची आवश्यकता आहे की साधू संत सांगून गेले, बोध त्यांचा घेई, बोध त्यांचा घेई, सावधान होई वेडा, सावधान होई. सोन्यानी रूपे आमा मृत्युके समान, मृत्युके समान. साधू संत सांगून गेले, बोध त्यांचा घेई, बोध त्यांचा घेई, सावधान होई वेडा, सावधान होई. वास्तविक पाहता ते सावधान होण्यासाठी साधू संत सांगतात की बाबा रे, साधू संतांचं अमूल्य विचार, अमूल्य बोध तुझ्या जीवनामध्ये तुझा भवसागर पार करून जाण्यासाठी आवश्यकता आहे. मग वास्तविकता त्या गोष्टीची आवश्यकता आहे की मी प्रपंच करशी निषदिनी, हरीशी वजशी ना कवन्या गुणे, आणि ज्ञानदेव म्हणे हरिजप कने तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात बाबा रे, स्वतः प्रपंच केला नव्हता, परंतु हरिनामाच्या माध्यमातून तू जो प्रपंच करतोय, जी संसार करतोय, तर संसार भवबंधन तुझं तोडण्याचं सामर्थ्य केवळ परमात्म्याच्या नामामध्ये आहे, त्याच्या ध्यानामध्ये आहे. मग ते नाम घेण्याची आवश्यकता आहे की बाबा रे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे म्हणून सांगितलं की ते नाम जोपर्यंत नामी जीवनामध्ये येत नाही, मग समयाला सद्गुरू सुदीक्षा महाराज आज अवतारित आहेत. प्रत्येकालाच वाटत असते की माझ्या जीवनामध्ये सद्गुरू यावा, सद्गुरूच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती व्हावी, ज्याला देव म्हणतात त्याचा अनुग्रह व्हावा. परंतु वास्तविकता अनेक संप्रदायाच्या माध्यमातून, नामधारणेच्या माध्यमातून, कानामध्ये अनुग्रह करण्याच्या माध्यमातून त्या शिष्याला तो अनुग्रह दिला जातो मंत्राच्या माध्यमातून. परंतु जोपर्यंत त्या सद्गुरूकडं त्या परमात्म्याची अनुभूती, जो निर्गुण निराकार परमात्मा जो आहे, त्या गोष्टीचं ज्ञान नसेल, तो गुरु केवळ त्या मंत्रामध्ये अडकवतो आणि त्या साधकाला तिथपर्यंत दोघाचाही उद्धार होत नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूची आवश्यकता आहे, जो भवबंधनातून तोडू शकतो. मग आज सुदीक्षा महाराज आज प्रत्येक जे भाविक सज्जन शरण येतात, त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून दिली जाते. मग आज तुमच्या आमच्या माध्यमातून हरिपाठाचा पहिल्याच अभंग आहे की देवाची याद्वारे विभाग क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग वास्तविक आता की देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर उभं राहिलं तर पुण्याच्या राशी प्राप्त होतात. हा जर अनुभव ज्ञानेश्वर माऊलींनं त्या अभंगामध्ये दिला असेल, तर ते देवाचं द्वार कोणतं, आणि जोपर्यंत ते द्वार समजत नाही, ते द्वार समजवण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे. मग आज अनेक प्रकारच्या सद्गुरूच्या माध्यमातून जो का निर्गुण निरंकार त्याने धरिले आकार, सगुण होता तो निर्गुणाशी आला, निर्गुण होता तो सगुणाशी आला. भक्त रक्षणा कारणे प्रगटला, तो हा नंदाचा बालक, तो हा त्रिभुवन चालुक, सोडवले वसुदेव देवकीशी राज्य स्थापिले उग्रसेन. तुका म्हणे तो हा गण सोहम जाण. तो स्वतः जाणून घेण्यासाठी जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज प्रयत्न केला पाहिजे. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही सांसारिक अनेक गोष्टी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतोय. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत माझ्या मुलाबाळांना सुख कसं प्राप्त होईल, माझ्या मुलाबाळांचे शिक्षण कसं होईल, त्यांना नोकरी कशी लागेल, अनेक प्रकारच्या आज तो प्रयत्न करतोय. मात्र ईश्वर भेटीविषयी, देव जगामध्ये आहे का आणि तो मला भेटेल का, मला त्याची प्राप्ती होईल का, ह्याविषयी आजकाल माणसाला काही घेणं देणं राहिलेलं नाही. तो सकाळी उठल्यानंतर केवळ नेहमीप्रमाणे गाडगं त्या प्रपंचाचं चालत असतं की सकाळी उठल्यानंतर दिवसभर जी नित्यकर्म ठरलेले आहेत ती कर्म करत करत केवळ त्याच्या जीवनामध्ये भक्ती, देव आणि भगवान याच्याशी काही घेणं देणं नाही. मग इतका माणूस त्या संसारामध्ये रममान झालेला आहे. मग ते वास्तविक पाहता तो रममान होण्या संसारातून बाहेर पडण्यासाठी, त्या प्रापंचिक गोष्टीमधून त्याला प्रपंचामधून बाहेर पडण्यासाठी तो सुंदर आज रचना आहे की घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस धाय आल्या संसारी. तू म्हणशील घरदार हे तू म्हणशील घरदार, कारण हे हितच राहील सार, आणि मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस घाई दाई त्या आले या संसारी. तू म्हणशील बंगला गाडी,
कारण इथेच राहील सारं आणि मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर सांगितलं. ते गावाचं घर, कारण तुम्ही आम्ही ज्या घरामध्ये राहतो, मेल्यानंतर शरीर सोडल्यानंतर एक क्षणभरसुद्धा वास्तविकता 2 तास 4 तास 5 तास 8 तास 10 तास एवढाच वेळ तुम्हाला त्या घराच्या उसरीमध्ये घरामध्ये ठेवलं जातं. मात्र तुम्हाला माहीत आहे की किती जरी सोन्याचा बंगला असला, चांदीचा बंगला असला किंवा अनेक ऐश्वर्यरूपी जर बंगला असला, तरी ज्यावेळेस आमचं शरीर सुटतं, आमचं मृत पावतो, त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला त्या घरामधून मशानभूमीपर्यंत नेलं जातं आणि मशानामध्ये नेऊन वास्तविक पाहता त्याची विल्हेवाट लावली जाते. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही विचार करत नाही. प्रत्येकालाच वाटतं स्मशानामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला ते मशानी वैराग्य निर्माण होते, की प्रत्येकाला वाटते की आपल्यालासुद्धा ह्याच मार्गाने यायचं आहे. तेवढ्यापुरती वैराग्य निर्माण होतं. परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये एकदा असं दृष्टांत घेईल. कारण एकदा एक व्यक्ती असा जिज्ञासू होता की त्याला ईश्वराच्या भेटीविषयी तळमळ प्राप्त झाली. तो भक्ती करत होता, मात्र परमात्म्याची प्राप्ती कशी होईल त्याची रचना चालली होती. मग त्याला सांगितलं की कबीरदास बाबा सद्गुरू आज अवतार येत आहेत, त्या ठिकाणी त्या अमुक अमुक गावामध्ये गेलास तर तुला त्या ईश्वराची प्राप्ती होईल. त्यावेळेस तो शोधत त्या गावामध्ये गेला आणि गावामध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष विचारलं तर त्यावेळेस म्हणले कबीरदास त्या स्मशानामध्ये गेलेले आहेत. आणि स्मशानामध्ये गेल्यानंतर शोधत स्मशानामध्ये गेला तर त्यांना एक ओळख सांगितली होती की कबीरदासांच्या केसावरती मोराचं पंख आहे आणि ती त्यांची ओळख आहे. आणि ज्यावेळेस तो सदग्रस्त गेला त्यावेळेस बघितलं तर स्मशानामध्ये सगळ्यांच्या डोक्यावरती मोराची पिसं दिसली. आता मोराची पिसं दिसल्यानंतर तो व्यक्ती नेमकं याच्यातले कबीर कोणते तो भ्रमित झाला. आणि भ्रमित झाल्यानंतर ज्यावेळेस सगळे एक आगणी दिल्यानंतर बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर बघितलं तर एक जसा जसा बाहेर पडत होता त्या मायेचा वारा लागत होता आणि मायेच्या वाऱ्याच्यामधून तो मोराचा पंख होता तो प्रत्येकाच्या डोक्यामधून बाजूला जात होता. आणि शेवट ज्यावेळेस कबीरदास आले आणि कबीरदासांच्या डोक्यावरती मोराचं पंख होतं. आणि त्यावेळेस त्या साधकानं विचारलं की आत्ता मी जर मशानामध्ये होतो तर प्रत्येकाच्याच डोक्यावरती ते मोराचं पंख होतं, नेमकं तुम्हाला कसं ओळखायचं हे माझी भ्रमिक कल्पना होती. परंतु ज्यावेळेस बाहेर आलं त्यावेळेस मग असं कसं सगळ्यांच्या डोक्यावरची मोराची पिसं काय झाली. तर त्यावेळेस कबीरदासानं सांगितलं की त्यावेळेस त्यांना मशानी वैराग्य निर्माण झालं होतं की बाबा रे आपल्यालासुद्धा ह्याच वाटेनं जायचं, शेवटी आपला शेवट असाच होणार. त्यावेळेस त्याला कोणताही मायेचा अभाव नव्हता, केवळ परमात्म्यामध्येही चिंतन करत होते आणि त्यामुळं ती एकरस अवस्था झाली होती. मग कबीरदास सदोदित त्या परमात्म्याशी चलती चक्की कबीरा काय को रोय, जिस चाकन में सब जाय सब रोये. कारण ह्या चक्कीमध्ये संसाराच्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येकजण हा भरडला जातो, परंतु जो खिळीशी जो पकडून राहतो या परमात्म्याला जो प्राप्त करतो तोच फक्त शाबूत राहतो असे कबीरदास म्हणतात. मग आज मरनी सब कोय कहे मरनी जाने ने कोय, एक बार ऐसा मरे की दुबारा मरना न होत. कबीरदास म्हणतात की बाबा रे प्रत्येकालाच भय कोणता असेल तर जगामध्ये सगळ्यात भय माणसाला मरणाचं आहे. प्रत्येकाला वाटतं की बाबा रे मरू नये, परंतु ते आल्याशिवाय राहत नाही. कारण धर्मराजानं प्रश्न विचारला की जगामधले सगळ्यात मोठं सत्य काय, तर सगळ्यात मोठं सत्य मृत्यू आहे. मृत्यू म्हणे हर हर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे, आयश जायगा राजा रंक या फकीर. प्रत्येकाला ह्या भूतलावरती ह्या प्रपंचामधून जावंच लागणार आहे, कारण जाण्यासाठी त्याला एक निश्चित वेळ ठरलेला आहे. मग ते जाण्याच्या अगोदर ज्या साधुसंतांना आपला हे लोक सुखाचा आणि परलोक सुखाचा केला, त्या परलोकाची प्राप्ती केली, तो निर्गुण निराकार ईश्वर असणारा परमात्मा प्राप्त केला, तो मी प्राप्त केला आहे का? कारण कशासाठी ह्या मनुष्य देहामध्ये तुला पाठवलेलं आहे? कारण दुर्लभ मनुष्य देह कष्टे पावलाशी दिला कुटुंबाशी काम भोग सांगितलं की कशासाठी? काम क्रोध मद मत्सर प्रापंचिक जीवन जगण्यासाठी तुला मनुष्याचा जन्म मिळाला आहे का? नाही. दिले हात पाय तेने जोडीशी तू नारायण. कारण ते बोलायला मूक दिलेलं आहे ते हरिनाम घेण्यासाठी, डोळे चांगलं कर्म करण्यासाठी. मग आज हात जोडण्यासाठी इतकं संपूर्ण कर्म जर मनुष्याच्या देहाची रचना जर परमात्म्याने केली असेल तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याला आळवण्यासाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आजचा मनुष्य मात्र तळमळ दिसत नाही. केवळ भक्ती करायची म्हणून करतोय. आज मी केली तो दुसऱ्यानं करतोय, दुसऱ्याने केलं तर तिसऱ्याने करतोय, परंतु जी भक्ती करतोय कशासाठी?
जसा एक वेडा एका वेड्याच्या मागं लागतो तसा दुसरा वेडा त्याच्या मागं लागतो, तशी आज समाजाची गत झालेली आहे. परंतु आम्ही जी भक्ती करतोय ती योग्य दिशेने चालली का? ह्या भक्तीच्या माध्यमातून मला काय प्राप्त होणार आहे, साधू संतांना काय प्राप्त केलं, ह्या गोष्टीचा डोळसपणे अभ्यास करणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये भक्ती ही फलद्रूप होणार नाही. मग आज काय या संतांचे वर्णन उपकार मज निरंतर जागविशी. साधू संत हे समयाला जागवण्यासाठी येत असतात. मग निरंकारी मिशनचे संत महात्मे विमीच्या देटापासून ओरडून सांगतात की बाबा रे, जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यावेळेस सांगितलं की 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठ्ठल भेटला म्हणजे निर्गुण निराकार. मग निर्गुण निराकार परमात्मा विठ्ठलाची आयुष्यावर भक्ती केली, परंतु तो सगुण आणि निर्गुण कसा आहे ह्या प्राप्तीमध्ये जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो लिहून गेलं. मग वास्तविक पाहता देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला पोसुनी. त्यावेळेस देखील तुमच्या आमच्यासारखी लोक होती. देव न लगे साठवणीची जागा रुतली की देव तुम्ही द्यायला आलाय. मग वास्तविक पाहता की आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील सांगतात की बाबा रे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये जी जीवन लाभलेलं आहे ते क्षणभंगूर आहे. आलेला क्षण, कारण क्षणक्षणी करावा हाची विचार, तराव्या पर भविष्यंत नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरून आवडी, आणि करावी तातडी परमार्थाची. तातडीनं तू परमार्थ कर. सांसारिक कर्म तुझी आज केलं तर उद्याचं कर्म हे आजचं कर्म उद्या करू शकतो, मात्र प्रपंच मात्र करत असताना आजचं उद्या चालतं, परंतु परमार्थ तातडीनं कर म्हणून सांगितलं की क्षणोक्षणाला तुझं आयुष्य कमी होतं आहे. आणि क्षणाचा सुद्धा भरवसा नसताना सुद्धा ते तर ज्या गोष्टीसाठी तुला परमात्म्यानं मनुष्याच्या देहामध्ये पाठवलेले आहे की बाबा रे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते स्वहित करण्यासाठी. मग आपले जे हित असता जागता धन्य तयाची माता पिता कुळ कन्यापुत्र होती ज सात्विक, तयाचे देवा हरिक वाटे, गीता भागवत करीते श्रवण, अखंड नाम विठोबाचे तुकामने घडो, मज त्यांचा संग अनेक दैवा पार नाही. की माझ्या नशिबाला परमात्म्याच्या प्राप्तीसारखं दैव कोणतंच नाही असे जगतवंदे जगद्गुरु तुकाराम म्हणतात. मग आज त्या सांसारिक सुख, सांसारिक गोष्टी एकत्र करण्यासाठी आजचा मनुष्य सुख शोधतोय, परंतु बाबा रे, ते सुख केवळ क्षणभंगूर आहे. आज असलेले पैसे तुमच्याकडं उद्या दुसऱ्या कुणाचे तरी होतात, आज असणारा बंगला दुसऱ्या कुणाचा तरी होतो. आज कारण तो शेती वाडी माडे आपल्याला माहीत आहे की आज आपले आजोबा पंजोबा होते तोपर्यंत ते शेतीवाडी कसत होते. ती कसत आमच्या आजोबांच्याकडे आली, आजोबांना ती कसली आणि नंतर आमच्या वडिलांच्याकडे आली. आज वडील कसतायत, वडील गेल्यानंतर ती माझ्याकडे येईल. ह्या भूतलावरती आपण कुणीही मालक नाही आहे, तर केवळ क्षणिक पाहुणे अवतार आहेत. आणि जेही शरण येतात, शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती करून देतात. परंतु वास्तविकता ते आज समाज आम्हाला स्वीकार करत नाही. आज वारकरी संप्रदायाचे महात्मा देखील सांगतात, तुम्ही कुठं वेगळं सांगताय, आमच्याच तुकाराम महाराजांचं सांगतात, आमच्यात ज्ञानेश्वर संत काय कुणाच्या वास्तविकता प्रॉपर्टी असू शकत नाही. साधू संतांना अवघाचे संसार सुखाचा करीनं आनंद भरीने तिने लोकांमध्ये आनंद भरण्यासाठी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला, भगवद्गीतेसारखा ग्रंथ लिहिला. एकनाथी महाराजांना शांतीब्रह्म त्यांनी देखील सुंदर असं ग्रंथांच्या माध्यमातून अध्ययन केलं. केवळ त्या समाजाला त्या परमात्म्याची अनुभूती प्राप्त होय, परमात्म्याचा अनुभव प्राप्त व्हावा. आज जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितले की 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठ्ठल भेटला माझं निर्गुण निराकार परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आज 1400 वर्ष तप करणाऱ्या चांगदेवाला ठणकावून मुक्ताबाई जगी या ब्रह्मदिशे उकडे ऐक चांगदेवा, पाहून घे रोकडं पाहून घे बाबा रे, इतर साधने ती उदार. निरंकारी बाबाचा रोगडा ब्रह्मसाक्षात्कार त्यांना सांगितलं की बाबा रे, अनेक धागे आहेत पण त्या धाग्यापासून अनेक लुगडी चोळे बनवले जातात. सोनं आहे पण त्याच्यापासून अनेक अलंकार बनवले जातात. तसा परमात्मा सर्व ठिकाणी भरून उरलेला आहे. केवळ त्या सद्गुरूची आवश्यकता आहे. त्या सद्गुरूच्या माध्यमातून हे ब्रह्मज्ञान प्रगट होत असतं. आणि आज श्रीशा महाराज समयाला अवतरित झालेले आहेत. प्रत्येक जेही संत त्यांना शरण येतात. मग माझ्या हरिक हरीच्या लाडक्यानो, तुम्ही आम्ही कृपा करूया की आज केवळ भक्ती करत असताना सद्गुरूची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक साधू संतांनी त्या सद्गुरूचा आधार घेतला. तुम्हाला जर वाटत असेल की त्या परब्रह्म निर्गुण निराकार ईश्वराची ज्या शस्त्र कापत नाही, अग्नी जाळत नाही, पाणी भिजवत नाही, संपूर्ण जगाचा नाश झाला तो परमात्मा हाजीर नाजीर असणं, अशा परमात्म्याचं जर दर्शन प्राप्त करावं असं वाटत असेल तर जरूर सद्गुरूला शरण येऊया. आणि शरण येण्याच्या बदल्यामध्ये निरंकारी मिशनच्या माध्यमातून 5 सिद्धांत समजावले जातात. त्या समजावलेल्या सिद्धांताच्या माध्यमातून ते ब्रह्मज्ञान प्रगट करून तुमच्या जीवनामध्ये जो परमात्मा, जो तुम्ही एकामेकाला पाहताय तशा परमात्म्याची अनुभूती आत्मसाक्षात्कार करून दिला जातो. आणि त्या परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर
फलद्रूप होते. कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माझा परमात्मा माझी करणी उघड्या डोळ्याने पाहतो. ही दृष्टी प्राप्त झाल्यानंतर त्या माणसाची वृत्ती पलटते, त्याची संतमय वृत्ती होते आणि तो जगाला जो त्रास देत होता, जगामध्ये अनेक प्रकारच्या त्याच्याकडून कळत नकळत अपराध घडत होते, ते अपराध बंद होऊन त्याचं संतवालं जीवन प्राप्त होतं. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, दत्त संप्रदायाच्या माध्यमातून, नाथ संप्रदायाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या भक्ती करतोय आणि वाटत असेल की मला ही भक्ती माझी फलद्रूप व्हावी असं वाटत असेल तर जरूर ह्या निरंकारी मिशनच्या माध्यमातून सुदीक्षा माताजींना शरण या आणि शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकारी ईश्वराची प्राप्ती करून घ्या. कारण एवढ्यासाठी केला होता. 18 शेवटचा दिवस गोड व्हावा. भरपूर असं काय बोलण्यामध्ये असं बोलून गेला. कारण जे काय चांगलं होतं ते माझ्या सद्गुरूनं दिलेलं ब्रह्मज्ञान समजून, वास्तविकता ज्ञान समजून ते आपल्या गाठीशी बांधान. जे चुकून कळत न कळत माझ्या जीवनामध्ये बोलण्याच्या वद्यामध्ये एखादी संत ओवी मागची पुढं झाली असेल तर दासला उदार अंतकरणानं क्षमा करा. आणि केवळ ज्या चांगल्या गोष्टींचा जो विचार सद्गुरूच्या माध्यमातून आज तो जे धन आहे ते धनाचा मालक समर्थ सद्गुरू सुदीक्षा महाराज आहेत. त्यांना धन आज तो धनाचा माल ॲक्च्युली उघडलेलं दुकान आहे. त्या आमच्या माध्यमातून ते प्रगट समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तर जरूर त्या गोष्टीवरती विचार करा. मी कोणाचा कोणा आत्म्याशी नाही मरण, तो देहात आला कुठून, आत्मा जन्ममरणा विरहित आहे. आणि त्या आत्मतत्वाची प्राप्ती केवळ समर्थ सद्गुरू ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आले, कृष्ण आला, परमात्मा आला, प्रत्येकानं त्या सद्गुरूच्या माध्यमातून प्राप्ती केली. तुम्हाला जर वाटत असलं सद्गुरुदास अरदास करीत की जेही भाविक सज्जन आज वारीच्या माध्यमातून भक्ती करतायत, आज कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला ती सुमती प्राप्त हो. आणि सद्गुरू तुम्ही दयाळू आहात आणि तुम्ही प्रत्येकाला तो स्वीकार करा आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून त्यांच्या जीवनामध्ये देखील भक्ती फलद्रूप करून त्यांच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.